संघाचा विचार केला सातत्याने गणेशदादा जोशी यांच्या माध्यमातून या संघाला भरपूर सहयोग राहिलाय। जर आपण विचार केलात एकंदरीत आरसीसी पेठ संघ म्हटल्यावर सर्वात आधी नाव आम्ही घेणार आवर्जून ते म्हणजेच ज्यांनी हे संघ निर्माण केलं आणि गेली कित्येक वर्ष या संघाला पॅक करीत राहिले ते म्हणजे पेठगावचे गणेश जोशी। याचं कारण गेले 20 वर्ष संघ चालवणं आणि त्याला पुढे घेऊन जाणं साधं सोपं काम नाही मित्रांनो, परंतु या संघाला सुरुवातीला 6 वर्ष एकही पारितोषिक मिळालं नव्हतं, तरी सुद्धा गणेश जोशी, नाना कोहली, रणजित घरत, प्रदेश वास्कर, बाबू कोहली, विशाल जोशी आणि संपूर्ण पेठ गावाची साथ आणि त्यांच्या खेळाडूवर त्यांचा विश्वास होता। पण त्या सर्व खेळाडूंनी आज सिद्ध करून दाखवलं। आज पेठ, रायगड, ठाणे, भिवंडी, बदलापूर, कर्जतमध्ये त्या संघानं आपल्या नावाची छाप सोडली आणि ते सर्व श्रेय जात आहे ग्रामस्थ मंडळ पेठ आणि फक्त गणेश जोशी यांची असलेली ही जिद्द। संघ फॉर्म मध्ये असल्यावर कोणी संघ पॅक करतो, पण गणेश जोशी यांनी 8 वर्ष संघर्ष करत राहिले आणि या संघाला मात्र एक रायगड, ठाणे, बदलापूर विभागामध्ये नव्या उंचीवर शिगेवर गाठून दिलं। त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष, त्याच्यानंतर भाऊ ठाकूरदे यांचा देखील चांगला सहयोग, विशालदादांचा देखील चांगला सहयोग राहिला या संघाला, त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आणि वॉल्यूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये रिवॉल्व मात्रे सर यांच्याकडे 4 षटकांचा हा सामना। थँक्यू सो मच। बिग फाईट, पंचांचा इशारा येतो, सँडी पालकर सर, ग्रीन सिग्नल, गेम ऑन। फर्स्ट बॉल, ढवळीपाडा संघाचा गोलंदाज, पहिला चेंडू, समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बंटी जोशी आणि बंटी जोशीसाठी मात्र पहिला चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज सचिन केवणे। हा गोलंदाज सलामीचा गोलंदाज बँड्री पॉवर प्लेमध्ये षटक गोलंदाजी करणारा बंटी जोशीसाठी पुढील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतोय बंटी जोशी सारख्या एका मातब्बर फलंदाजाला सचिननं ठेवलंय। कोण विसरेल त्या बंटी जोशीला। आज टेनिस क्रिकेटच्या पटलावर प्रामुख्यानं 7 बाईक ज्यानं जिंकल्यात त्याचं नाव आहे बंटी जोशी आणि अशा फलंदाजाला मात्र जखडून ठेवण्याचं काम केलं या सचिन केवणे नामक गोलंदाजानं। ढवळेपाडा अर्थातच अंबरनाथ तालुक्यातील हा संघ, जय हनुमान ढवळेपाडा, हा फुलर लेनचा चेंडू होता, ब्लॉकमध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ मिड विकेट दिशेनं, तिथे मात्र 1 धाव पूर्ण करतोय बंटी। तर संघाची धावसंख्येला देखील सुरुवात झाली आहे 1 या धावेनं। 1 धाव आपण बघितलं तर अंबरनाथ तालुक्यातील, ठाणे जिल्ह्यातील या बदलापूर परिसरातील एक नामवंत संघ 4 ते 5 बक्षिसं पटकावली या संघानं, असा एक नामवंत ढवळेपाडा संघ आणि विरोधात मात्र आरसीसी पेठ संघ। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये, फलंदाज तेजसला देखील इथे जखडून ठेवण्याचं काम केलंय तेजस जोशी। हा देखील चेंडू डॉट खेळतोय, काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज सचिन। हा मात्र नक्कीच आडव्या बॅटनं पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु सचिनचा चेंडू डायरेक्ट यष्टांवर आदळतोय, फलंदाज बाद होतोय त्रिफलाची। तेजस 0 या धावसंख्येवर। एक या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय तेजस। 0 या धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानात जात असताना आरसीसी पेठ, रोहिदास क्रिकेट क्लब ऑफ पेठ या नावानं उतरलेला संघ आणि ते मात्र नवीन फलंदाज मैदानात नमित ऑन द स्ट्राईक आणि एकच धाव आतापर्यंत। काय गोलंदाजी या ठिकाणी सचिनची पाहायला मिळते। महेश केवणेला देखील आपण पाहतोय, अनेक वर्ष ढवळापाडा संघातून खेळणारा एक गुणवान खेळाडू महेश सिलिमिडॉनला क्षेत्ररक्षण करत असताना हा चेंडू स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही। 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये P1 पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली सचिन नामक गोलंदाजांनी आणि आरसीसी पेठ संघ इथे मात्र पहिल्या षटकातच 1 धाव 1 गडी बाद हे समीकरण आपल्याला गुणतालिकेवर पाहायला मिळतंय। रोहिदास क्रिकेट क्लब पेठ विपक्ष जय हनुमान ढवळेपाडा। मी म्हटलं ही लढत आहे ना, ही लढत आहे पनवेल विपक्ष अंबरनाथ
असंच म्हणावं लागेल, कारण दोन्ही तालुक्यातील हे नामवंत बलाढ्य संघ. कारण आठवावी लागेल आता पेठ संघाला बुरदुल ठिकाणची स्पर्धा, आणि याच बुरदुल ठिकाणी याच ढवळेपाडा संघानं RCC पेठ संघाला पराभूत केलं होतं. म्हणजे कुठेतरी पराजयाचा बदला घेण्याची संधी आहे नामक इथे मात्र RCC पेठ संघाला. परंतु ती संधी इथे कशा पद्धतीनं दवडली जाईल, अर्थात त्या संधीचं सोनं केलं जाईल का? ज्या ठिकाणी हार का बदला, मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये हार जीत असते, परंतु एक वेळ आपल्याला हार मिळाली की त्या हारचा बदला घेण्यासाठी हे नक्कीच खेळाडू तडफडत असतात. आणि आपण पाहूया RCC पेठ संघ तसंच काही करेल का. परंतु इथेच मात्र सचिननं तशीच कामगिरी केली आहे. पहिल्या षटकातच 1 धाव दिली आहे. काय गोलंदाजी केली आहे सचिनने. ते मात्र फलंदाज असेल स्ट्राईकला बंटी जोशी, तर नॉन स्ट्राईकला नमित, गोलंदाज असेल हरेश केवणे. केवणे बंधू भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. मी म्हटलं की महेश केवणे हा एक गुणवाळ खेळाडू आहे, नेतृत्व करत असतो चांगला या संघाचा, प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षण सजवत असतं. आणि आता पाहायचं आहे की RCC संघ थोडा अडचणीत आलाय. बंटी जोशी एक नामक अष्टपैलू खेळाडू ऑन द स्ट्राईक. बॅटची किंचित शिकट, फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात होता. तू माय मायस नो यस हे पाहायला मिळालं होतं बंटीकडनं, परंतु सुरक्षित 1 धाव मिळते. बॅक टू द विकेट कीपर. आपल्याला फर्स्ट स्लिपला चेंडू जसा ट्रॅव्हल झाला तिथे मात्र 1 धाव पळून काढली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या हळूहळू का होईना संत गतीनं 2 धावा. पेठ संघाला समर्थन देण्यासाठी आपले विशाल जोशी देखील इथे उपस्थित आहेत. आदरणीय सरपंच साहेब मोतीराम जोशी यांचे सुपुत्र आहे, आणि राजकारणातील चाणक्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखला जातो. मोतीराम जोशी यांचे सुपुत्र देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी थेट मैदानावर. बॅटची कट, फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथेच हा उपस्थित असताना 1 धाव. म्हणजेच गोलंदाजांचा जर विचार केला, सचिननं जशी गोलंदाजी केली एका एंडनं, त्यानंतर दुसऱ्या एंडनं गोलंदाज आला हरेश केवणे, त्यानं देखील तशाच पद्धतीनं टिचून मारा मी तर म्हणेन या खेळपट्टीवर केलाय. आणि सकाळपासून सोमनाथ ही खेळपट्टी फक्त गोलंदाजांसाठी नंदनवर राहिली हेच मी म्हणेन. कारण बघितलं तर गोलंदाज जास्तीत जास्त यशस्वी होतात या खेळपट्टीवर. पहिल्या षटकात पहिल्याच मॅचमध्ये 40, दुसऱ्या मॅचमध्ये 40, त्यानंतर 30 अशा धावा पाहायला मिळाल्या. आणि मागच्या सामन्याचा विचार केला तर 36. हा चेंडू बंटीचा मिस टायमिंग आहे, परंतु कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक महेश उलट दिशेनं झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु झेल फार दूरवर होता, आवाक्याच्या बाहेर होता. परंतु क्षेत्ररक्षकानं चेंडू महेशनं जसा पकडला तोपर्यंत या पळून काढल्यात 2 धावा. धावसंख्या धावफलकावर एकूण पाहायला मिळते 5. RCC पेठ संघाला आता रणनीती आखावी लागेल. या मैदानावर कमी धावसंख्येचं आव्हान देखील मी म्हणेन कठीण होतं. मग 4 षटकामध्ये तुम्हाला 40 धावा, 35 ते 40 धावा काढणे नक्कीच अनिवार्य असेल. हा चेंडू जोरदार प्रहार, बंटी जोशी हे वादळ इथे झुंजावत असताना बंटी जोशीच्या बॅटमधून येतोय 10 सरकार गौरी स्पोर्ट चषकातला ब्रँडेड सिक्सर. आणि मैदानावर सूरज आग लावण्याचं काम बंटी करतोय या षटकारानं. धावसंख्या धावफलकावर लागली जाते 11. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 11 धावा धावफलकावर. हा चेंडू गेला तिकडे, ते मात्र चेंडू नक्कीच गमावलाय. आणि बुरदुल स्पर्धेमध्ये असाच RCC पेठ संघाचा चेंडू शेवटच्या क्षणाला गेला, नवीन चेंडू दिला गेला आणि शेवटच्या षटकामध्ये 23 धावा गोलंदाजांना बहाल केल्या होत्या. म्हणजे चेंडूचं देखील कसं गोलंदाजाला फटका बसत असतो, लोकर असतो, त्यावेळी गोलंदाजाला कठीणता होते गोलंदाजी करत असताना. निसटता विजय मी तर म्हणेन हा हातातून गेला होता RCC पेठ संघाच्या वतीनं या बुरदुल ठिकाणी याच संघाच्या विरोधात, अर्थातच ढवळेपाडा संघाच्या विरोधात. ढवळेपाडा संघ देखील नामवंत संघ. आपण पाहतो ज्या पद्धतीनं RCC पेठ संघ मैदानावर खेळत असताना RCC पेठ ज्या वेळी मैदानावर खेळतो फार मोठं समर्थन असतो. प्रवीण गायकरने उल्लेख केला होता की खरं तर या RCC पेठ संघाचा जो मी म्हणेन करता हरता कोण असेल तर या गावातला गणेशदादा जोशी. कारण आपण मित्रांनो पाहिलं असेल ज्या वेळी स्पर्धा व्हायच्या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये, आणि त्यावेळी आपल्याला खेळाडूंना खरं तर व्यासपीठ मिळवण्यासाठी एंट्रीज फीज, आपल्याकडे पैसे देखील नव्हते त्यावेळेस, त्यावेळी एंट्रीज फीज भरून या खेळाडूंना स्टेज मिळवणे किंवा एखादी स्पर्धा खेळणे फार कठीण होतं. अशा कठीण परिस्थितीत देखील गणेशदादा जोशी
यांनी या संघाला फार मोठी साथ दिली आणि आज मात्र त्यांचा संघ नावारूपाला येतोय याचं सर्व श्रेय देखील आपण त्यांना देऊया. प्रवीण गायकर यांनी नक्कीच सांगितलं आणि त्यामध्ये नक्कीच तथ्य देखील आहे, कारण ज्यावेळेला अशा व्यक्तिमत्वाचा एक वाटा सिंहाचा असतो संघामध्ये, त्याचं नाव घेणे देखील तेवढंच गरजेचं असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. धावसंख्या षटकारानं वाढली ती 11 धावा. या मॅचचा आनंद लाईव्ह नक्कीच घेत असतील आमचे रणजित दादा घरत. त्यानंतर आपण बघितलं तर RCC पेठ संघावर अतूट प्रेम असणारे भाऊ ठाकूर, आमचे मार्गदर्शक फ्रॉम मुरबी, सोमनाथजी म्हात्रे असतील, नाना कोहली असतील, या साऱ्यांनी या मॅचला मात्र लाईव्ह प्रक्षेपित आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. हा चेंडू ऑफ स्टंप सोडून जातो. याच पंचांचा इशारा येतोय, अंपायर बोराडे सरांचा इशारा येतोय की हा वाईड, इट्स वाईड. आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 12 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल हरेश केवणे. बंटी जोशी ऑन द स्ट्राईक, एक अष्टपैलू खेळाडू. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंप सोडून जाते. बोराडे सरांचा वन्स अगेन वॉर्न येतोय, अर्थातच इशारा येतोय की आणखी एक वाईड. काही दिवसापूर्वीच बंटी जोशीचा वाढदिवस त्यांच्या खेळाडूंमध्ये, त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये जल्लोषात साजरा झाला. आणि खरं तर तोच बंटी जोशी ऑन द स्ट्राईक एक मैदानावर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये जखडून होता, परंतु दुसऱ्या षटकात त्याने इरादे स्पष्ट करे. हा चेंडू पुन्हा एकदा प्रॉपर टाइम, मनगटी ताकद वापरली आणि सरळ वाईडिश लॉंग ऑफ कडे जातोय. वन्स अगेन बॅक टू बॅक सिक्सर. बंटी जोशीचा आलेला लगातार दुसरा षटकार. एक षटकार, दुसरा वाईट, तिसरा वाईट, त्यानंतर षटकार. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. बंटी जोशी ऑन फायर. बॅट कटचा आवाज कदाचित इथपर्यंत आला. इथे मात्र हा अप्पर कट आणि फलंदाज बंटी जोशी सारखा एक घातक फलंदाज, झुंजावणारं वादळ इथे नष्ट होतोय. फलंदाज बंटी जोशी तंबूच्या आश्रयाला. अगं वंशाला दिवा पोरगा व्हावा साग, जिजा मातेला शिवाजी झाला जसा ग. हा तोच काय मी म्हणतो असं. कुणाला मिठाई तर कुणाला मेवा पाहिजे. आजारी म्हणतो मला जालिम दवा पाहिजे. आमदार म्हणतोय मला लाल दिवा पाहिजे. पण मराठी माणसाला वाचवायला जिजाईचा शिवा पाहिजे, जिजाईचा शिवा पाहिजे. जिजा मातेला शिवाजी झालाय जसा ग, हे वंशाला दिवा पोरगा व्हावा साग. जिजा मातेला शिवाजी झालाय जसा. थँक्यू सो मच. जय शिवराय. बंटी जोशी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात देखील पाहायला मिळतोय. तर निखिल शेळके हा देखील एक नामवंत खेळाडू आहे. नॉन स्ट्राईकला आपल्याला निखिलला पाहायला मिळेल. निखिलच्या नावावर देखील 2 बाईक आहेत. आणि सोमनाथ पेठ संघाचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे, सर्वच्या सर्व ज्या बाईक आहेत ना त्या रजनी स्पर्धेमध्येच त्यांनी पटकावल्यात. निखिलनं 2 बाईक, बंटी जोशीनं 7 बाईक आणि विवेक जोशीनं 1 बाईक. सर्व रात्रीच्या स्पर्धेमध्ये, म्हणजे रात्रीचा खेळ यांचा एवढा दर्जेदार आहे की रात्रीच्या स्पर्धेमध्ये त्यांनी सर्व बाईक, म्हणजे वटवागलू जसा अंधारा रात्री मार्ग शोधतो तसा हा RCC पेठ संघ अंधारा रात्री एवढा चांगला खेळ करतो. बॅक टू क्रिकेट. फुल टॉस बॉल, फुल्लर लेनचा चेंडू. इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. फर्स्ट स्लीप आणि यष्टीरक्षक आपण बघितलं तर एवढे ॲक्टिव्ह आहेत, चालाक आहेत की लगेच मात्र चेंडू गोलंदाजाकडे फेकला जातोय. पाहूया इथे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. षटक क्रमांक 3. फुल टॉस बॉल, बॅटच्या पट्ट्यात आला नाही, वेग होता जास्त, फुल्लर लेनचा चेंडू होता. इथे मात्र शॉट गलीच्या दिशेनं शॉट पॉईंटकडे चेंडू गेला. इथे एकच धाव, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 या आकड्यावर. 20 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 2 बाद 20 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. प्रथमेश केवणे. मी म्हटलं की केवणे परिवार भरपूर मोठ्या प्रमाणात या संघामध्ये आहे. प्रथमेश केवणेचा हा षटक 3. 10 ते 12 पावलांचा स्टार्ट आहे. आपण बघितलं तर अगदी फास्टर गोलंदाज समोर असेल निखिल.
निखिलनं मात्र हा पॉवरफुल स्ट्रोक केलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज. निखिलला देखील परतावं लागेल. फलंदाज क्रमांक दुसरा जातोय बॅक टू पॅव्हेलियन. बघून घे रा- सूरज वटवाघुल हा शब्द त्याने हेरला. लगेच गीत मात्र आपल्या समोर सादर केलंय. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी बाद झाल्यानंतर निखिल नवीन फलंदाज सोयल सॅक ऑन द नॉन स्ट्राईक, परंतु स्ट्राईकला आपण पाहू शकाल. शॉर्ट पिच चेंडू नमीसाठी होता, अगदी गळीच्या दिशेनं चेंडू. 3 क्षेत्ररक्षक धावतात चेंडू मागे, परंतु चेंडूचा झाला विजय. आउट ऑफ रोप, 4 रन. पाहायला मिळाला. ऑफ स्टम्प टू ऑफ स्टम्प अँड वाईड युआर्क, आणि कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. आणि आमच्या अंपायरकडनं आता तर पंचाकडनं कदाचित क्षेत्ररक्षकांना देखील वॉर्न केलं जातंय. फार लक्ष आहे. सँडे अंपायर व्हायब्रेटिंग अंपायर आहेत. फर्स्ट वॉर्निंग दिली आहे क्षेत्ररक्षकांना. आणि बॉल टाकण्याच्या अगोदर तुम्ही देखील हलू शकत नाही आहे. स्पर्धेचा खरं तर क्रिकेटचा नियम. नेक्स्ट बॉल. नमीसाठी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू जाते शॉर्ट पॉईंटला. महेश केवणे तिथे आहे, परंतु एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एकूण 26 धावा. षटक क्रमांक 3 देखील, म्हणजे 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. एकूण 3 गडी बाद देखील झालेत आणि धावसंख्या 26 पाहायला मिळते. मॅच मात्र रफ अँड टफ होणार यात शंकाच नाही सोमनाथ, कारण अंबरनाथ तालुक्यातला एक नामवंत संघ 3 ते 4 पारितोषिकं त्यांनी पटकावलीत. आज पनवेल तालुक्यात येऊन आपली खरं तर गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. तर दुसऱ्या बाजूला RCC पेठ संघ जो 2018 मध्ये आपण विचार केला तर एक नावाजलेला, कारण 2019 नंतर कोविड आलं. 2 वर्ष आपल्याला क्रिकेटपासून वंचित राहावं लागलं. त्यानंतर मात्र पेठ संघ पुन्हा एकदा उंच भरारी घेत असताना, कारण भिवंडी परिसरामध्ये देखील त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला. काल डे नाईट मॅच खेळला, त्यानंतर तिथे देखील चांगला परिसर त्यांनी परफॉर्मन्स केला. एक चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली आहे. तर दोन्ही संघ मातब्बर असल्या कारणानं दुसऱ्या सत्रामध्ये या मॅचला मात्र रंगतपणा येणार यातील मात्र शंका नाही आहे. तर बघूया, नवीन गोलंदाज येईल लास्ट ओव्हर घेऊन. अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. भूषण बायकर सलामीचे 2 हिटर, अर्थातच हार्ड हिटर फलंदाज बाद झालेत. बंटी जोशी आणि निखिल, त्यानंतर तेजस जोशी, 3 फलंदाज बाद झालेत. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी नमित आणि वेलसेक. नमितनं हा चेंडू बॅक डान्सिंग डाऊन द विकेट, काय जागत बरा फटका खेळला. बॅकफुटला थोडा गेला, पदतालीत तिचा लाईटली वापर केला आणि चेंडू सरळ कव्हर पॉइंटला खेळलाय. 4 धावांसाठी चौकार. पाहायला मिळतोय चौकार येतो. धावसंख्या चौकारानं वधारते 30 या आकड्यावर. आता उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजेच 5 चेंडूमध्ये एक टार्गेट सेट डोळ्यासमोर जर RCC पेठ संघाने ठेवला ना तर नक्कीच एक फायटिंग स्कोर तयार होईल. तो काय घडेल, गोलंदाज देखील तेवढाच
चाळक भूषणचा हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक शॉट फाईनला येतोय आणि हा झेल टिपतोय. फलंदाज नमित देखील जातोय तंबूच्या दिशेनं, तंबूच्या आश्रयाला. नमस्कार. अविनाश सूरजनं देखील कोविडचं संगीत देखील वाजवलं, कारण कोविडनं आपल्याला भरपूर शिकवलं मित्रांनो. पैशापेक्षा माणूस किती श्रेष्ठ असतो हे देखील माणुसकी शिकवली आहे. शेवटचे 4 चेंडू, लास्ट 4 टू गो. सोहिलसाठी होता हा डावखुरा फलंदाज, मात्र सोहिलनं घात करण्याचा प्रयत्न. काय घडेल इथे? फलंदाज बाद, धावचीत. अर्थातच क्रिकेटची म्हटली जाते आत्महत्या आणि सॅक्रिफाईस. विकेट केलाय फलंदाज अविनाशचा. येस, तिसऱ्या पंचांची मागणी. यस, कोणता फलंदाज बाद, क्रॉसिंग झाले की नाही पंचांकडनं आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत तिथे निर्णय येईल. कदाचित त्याने DRSचा सहारा घेतलेला आहे. या ठिकाणी आपण पाहणार तिसऱ्या पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येईल. कोणता, सोहिल की अविनाश, कोण बाद असेल, क्रॉसिंग आहे की नाही. आणि जो काही डिसिजन आपल्यापर्यंत अंपायर पोहोचवतील, खरं तर एक्शन रिप्लायच्या माध्यमातून थर्ड अंपायर पेंडिंग डिसिजन नाऊ. हु इज द बॅट्समन आउट. क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवायचं आहे. आपण एकत्र येऊ नका. लगेच जो काही फलंदाज बाद असेल तो आपल्यापर्यंत निर्णय दिला जाईल. धावसंख्या धावफलकावर थांबली जाते 31. येथे क्रॉस झालेलं नाही असं पंचांनी सांगितलेलं आहे, त्यामुळं सोहिलला परतावं लागेल. सोहिल बाद होणार आहे. इथे डिसिजन आलेलं आहे तिसऱ्या पंचांचं आमच्यापर्यंत, आणि तो डिसिजन आपण दिला घेत आहे. सोहिलला परतावं लागेल. अर्थातच खेळाडू कक्षाच्या दिशेनं नवीन फलंदाज मैदानात येतोय. अर्थातच इनेट नंबर 7, 7व्या क्रमांकावर नवीन फलंदाज येतोय. धावसंख्या जर बघितली तर धावसंख्या आता मात्र 31 या आकड्यावर थांबली आहे. षटकातील चेंडू शिल्लक आहेत सोमनाथ. आता या लास्ट ओव्हरमधले 3 चेंडू. 3 टू गो. ऑन द स्ट्राईक अविनाश. ज्या अविनाशनं सॅक्रिफाईस केली होती विकेट, ज्या अविनाशने क्रिकेटची आत्महत्या केली होती धावत घेता घेता, परंतु त्या अविनाशवर आता कॉन्फिडंटली स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर मी म्हणेन या 3 चेंडूचा समाचार त्याला देखील घेता येईल. कारण स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि यश खरं तर नेहमीच येत असतं. तर सामना बघा स्पीडअप करायची विनंती असेल पंचांना, आपण वॉर्न करायचं आहे. अविनाशनं मात्र हा चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेने केला. नंतर 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 न वाढते. 32 धावा. लास्ट 2 टू गो. शेवटचे 2 चेंडू. ऑन द स्ट्राईक नवीन फलंदाज सुमित खांदेकर. सुमित ऑन स्ट्राईक. लास्ट 2 टू गो. पहिल्या सत्रातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. काय घडेल या 2 चेंडूवर? किती धावा येतील? या धावा मी म्हणेन RCC पेठ संघासाठी फार निर्णायक असतील. जोरदार प्रहार. अगदी लांब 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 चेंडू जातोय. 6 धावांसाठी कडक सिक्सर. यार की है यारी निभानी. फलंदाज सुमितचे निर्णायक आले RCC पेठ संघासाठी, कारण धावसंख्या जाऊन पोहोचली या 2 षटकारांनी तब्बल 44 या आकड्यावर. राजेश गाथा
काकारा नाव हे गाजतय गाजतय पनवेल उरणला राजेश काकारा नाव हे गाजतय गाजतय पनवेल उरणला आणि नक्कीच या दोन षटकारांनी RCC पेठ संघाची आता धावसंख्या समाधानकारक पाहायला मिळते. ती खरं तर ढवळेपाडा संघाच्या विरोधात 4 षटकांचा खेळ समाप्त 44 धावा धावफलकावर लागला जात आहेत आणि 45 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी ढवळेपाडा संघासमोर ठेवण्यात आलंय. ते RCC पेठ संघानं फायटिंग स्कोर आहे. मॅचमध्ये नक्कीच रंगतदारपणा येईल. खास करून सुमित या फलंदाजाने लास्ट 2-2 अर्थातच शेवटच्या 2 चेंडूवर जे षटकार मारले त्या 12 धावांनी इथे मात्र धावसंख्येला आकार निर्माण झाला आणि या धावसंख्येला नक्कीच आकार येत असताना मॅचला देखील आकार निर्माण झालाय. तर ट्रॉम्बे क्रिकेट संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. याच्यानंतर लगेच तुमची मॅच खेळली जाईल याची नोंद घ्या. लगेच स्पीड ऑफ केला जाईल कारण आपण पाहतोय की आपल्याकडे आता वेळ कमी असेल. आज जास्त एक्स्ट्रा सामने खेळवावे लागले आपल्याला. त्याचबरोबर 1 तास एक संघ उपस्थित नसल्या कारणाने 1 तास देखील वाया गेला. त्यामुळे तुम्ही सर्व खेळाडू आम्हाला थोडंसं कोऑपरेट करा. सहकार्याची अगदी गरज असेल, नितांत गरज असेल तर प्लीज डू कोऑपरेट. मी विनंती करेन सातत्यानं वारंवार या सर्व खेळाडूंना. लगेच फलंदाज देखील उतरायचे. पहा पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. फर्स्ट इनिंग इन कम्प्लीट 4 षटक आणि या 4 षटकामध्ये आता विजयासाठी गरज असेल 45 धावांची. 4 षटक 45 धावांची आवश्यकता. मात्र या धावा मी म्हणेन या मैदानावरच्या सेफ रन रेट असतील, सेफ धावा असतील. परंतु जरी सेफ असल्या तरी अंबरनाथ तालुक्यातील हा ढवळेपाडा संघाचा अर्थात संघ कशा पद्धतीनं पाठलाग करेल हे मात्र तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा या दुसऱ्या सत्रासाठी आमचे महागुरु गडगे सरांच्या आवाजातून. ओ टू गडगे सर. MD गडगे ओ MD गडगे Thank you so much. महागुरु MD गडगे महागुरु कॉमेंट्री तुम्ही करा सुरू. कॉमेंट्री तुम्ही करा सुरू. थँक्स रिवल म्हात्रे सर, थँक्स रॉकस्टार प्रवीण, सूरज, कृष्णा म्हात्रे, आमचे सहकारी मास्तर म्हणून परिचित असणारे आमचे गुणलेखक सोमनाथ पाटील वाजे. तर वलूया सामन्याकडे. निश्चित रूप से कभी बड़ा संघर्ष भरा मुकाबला यहाँ पर खेला जा रहा है. निश्चित रूप से RCC पेठ 11 क्रिकेट टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 4 ओवर में 44 रन ठोककर अर्नब 11 ढवलेपाड़ा क्रिकेट टीम के सामने 45 रनों का लक्ष्य खड़ा किया है. मैच में मजा जरूर आएगा दोस्तों. बुरदुल सरपंच क्रिकेट प्रतियोगिता में निश्चित रूप से ढवलेपाड़ा क्रिकेट टीम ने जबरदस्त कमबैक किया, जबरदस्त परफॉर्मेंस किया था उस प्रतियोगिता में. तो निश्चित रूप से आरंभिक बल्लेबाज हम देख रहे हैं यहां पर अर्नव जय हनुमान ढवलेपाड़ा क्रिकेट टीम की आरंभिक जोड़ी. एक तरफ हम देख रहे हैं सुनील और सचिन. सचिन रन मशीन मानी जाती है. सचिन केवने स्ट्राइकर बल्लेबाज सुनील और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज है सचिन केवने, जिन्होंने बुरदुल के मैदान के ऊपर क्या कमाल की बल्लेबाजी की थी, कमाल का परफॉर्मेंस किया था. आरंभिक गेंदबाज हम देख रहे हैं गोरख. अच्छी गेंद थी, बिल्कुल अंदर की तरफ आती हुई गेंद और यहां पर निश्चित रूप से अंपायर के इशारा का इंतजार जरूर. और निश्चित रूप से दोनों अंपायर के बीच में कुछ चर्चा चल रही है. 1 रन बिल्कुल. तीसरे अंपायर मैदान के अंदर बिल्कुल तीसरे अंपायर की मांग कर चुके. इस 1 रन की मदद से अर्नव जय हनुमान ढवलेपाड़ा क्रिकेट टीम की रन संख्या बन चुके. निश्चित रूप से बगैर कोई विकेट के नुकसान पर एक आरंभिक गेंदबाज हम देख रहे गोरख, जो RCC पेठ 11 क्रिकेट टीम के आरंभिक गेंदबाज है गोरख वास्कर. आरंभिक गेंदबाज है जीतने के लिए 45 रनों का लक्ष्य. लेकिन जिस तरह की बल्लेबाजी की कमान RCC पेठ 11 क्रिकेट टीम की हमेशा बंटी के ऊपर होती है, ठीक उसी तरह की ढवलेपाड़ा क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो बल्लेबाज सचिन के ऊपर ज्यादा टीम निर्भर करती है.
ये देखिए, मैंने पहले कहा था ये दमदार खिलाड़ी है। नो गेंद करार करते हुए अंपायर द्वारा गेंद गई सीधा 6 रनों के लिए। धवलेपाड़ा क्रिकेट टीम का स्कोर अभी भी रुका हुआ स्कोर है, बगैर कोई विकेट के नुकसान पर 8। शानदार शुरुआत धवलेपाड़ा क्रिकेट टीम की ओर से। ये देखिए नजाकत दिखाई, डीप एक्स्ट्रा कवर के डिसीजन में गेंद जाती हुई, गेंद सीमा पार, अंपायर का इशारा आया, गेंद सीमा पार 4 रन। मैंने देखा तूने देखा गेंददारीनं लंबा छक्का दे। तर इसी 6 रन के मदद से टीम की रन संख्या 18। कमाल की बल्लेबाजी, शातिर बल्लेबाजी। आप शुरू से हम नजर आ रहे हैं कि यह बल्लेबाज को रोकना मिट्टी से तेल निकालने के बराबर है दोस्तों। कमाल की बल्लेबाजी, लेकिन जहां तक सवाल है गोरख वास्कर के गेंदबाजी का, ये सटीक लेंथ लाइन के ऊपर हमेशा गेंदबाजी करते हैं, लेकिन अपने पहले ओवर में महंगे गेंदबाज साबित होते हुए। ये देखिए कमाल की गोरख वास्कर तेज तरार गेंद फेंकी और पूरी तरह से बल्ला हवा में उछालने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज सचिन केवने, लेकिन नाकाम रहे। डॉट गेंद की हुई समाप्ति, अभी भी रुका हुआ स्कोर है। अर्नव जानुमान 11 धवलेपाड़ा क्रिकेट टीम की रन संख्या 18, जीतने के लिए 45 रनों का लक्ष्य है। एक बार फिर से ये गेंद बिल्कुल शॉर्ट फाइनल के रीजन में जाती हुई, मिस्ड अंडरस्टैंडिंग फील्डर द्वारा 1 रन मुकम्मल होता हुआ, अंपायर सैंडी पालकर का इशारा आया। ओवर की हुई समाप्ति, 1 ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति। 1 ओवर की समाप्ति के बाद अर्नव 11 जानुमान धवलेपाड़ा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी है, बगैर कोई विकेट के नुकसान पर 19। अब समीकरण बनता हुआ जो रन और गेंदों के बीच में समीकरण है, 18 गेंदें बची और जीतने के लिए अर्नव जानुमान धवलेपाड़ा क्रिकेट टीम को, अर्नव 11 धवलेपाड़ा क्रिकेट टीम को जीतने के लिए 26 रनों की आवश्यकता। अभी भी मुकाबला बन सकता है, मैच में मजा जरूर है निश्चित रूप से, लेकिन जहां तक सवाल है आरंभिक बल्लेबाज सचिन और सुनील के बल्लेबाजी का, लेकिन गेंदबाजी में यहां पर तब्दीली होती हुई है। सबसे नामचीन अष्टपैलु क्रिकेटर बंटी अब गेंदबाजी के लिए होंगे तैयार। बंटी जोशी टीम का सबसे अहम खिलाड़ी माना जाता है। आरसीसी पेट 11 क्रिकेट टीम की यदि बात करें तो सबसे ये बेस्ट खिलाड़ी माना जाता है, लेकिन एक तरफ है एक बादल, एक तूफान खड़ा है दोस्तों। अक्सर कहते हैं ना कि जब तूफान आने लगता है तो बादल मंडराने लगते हैं।
रीजन में खेलना चाहते थे बल्लेबाज सचिन, लेकिन जिस दिशा में खेलना चाहते थे गेंद उस दिशा में नहीं गई और नतीजा आया डॉट गेंद की हुई समाप्ति। अब रन और गेंदों के बीच में जो समीकरण बन चुका है, गेंदें बची है 17 और जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता। इस बार गेंद हवा में जरूर है, लेकिन अच्छा प्रयास था, अच्छी कोशिश की थी, 2 रन से नहीं मात्र रोक पाए। इसी 2 रन की मदद से टीम की रन संख्या अर्नब 11 ढौलेपड़ा क्रिकेट टीम की बन चुके बगैर कोई विकेट के नुकसान पर 22। अब रन और गेंदों के बीच में जो समीकरण बनता जा रहा है, जो दूरी बनती जा रही है, जो फासला बनता जा रहा है, गेंदें बची है 16 और जीतने के लिए 23 रन चाहिए 23। विश्वनाथ शेठ कादार साहेबांचे इथे आगमन झालेले आहेत, त्यांचे बंधू विशाल कादार यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेला। तर एक बार फिर से बंटी जोशी गेंदबाजी के लिए तैयार। ये देखिए लाउड अपील जरूर हुई थी, जोरदार अपील हुई थी, लेकिन अपीलों में उत्साह ज्यादा, विश्वास कम। अपील को खारिज किया अंपायर ने। उन्होंने देखा था, परखा था, गेंद का अंदाज बिल्कुल पूरी से अंदाज किया था कि गेंद थोड़ी सी और बॉडी लाइन पर जरूर टकरा गई, लेकिन ऑफ स्टंप से काफी बाहर थी। निश्चित रूप से आया डॉट गेंद का इशारा आता हुआ, एक सफल गेंद की एक समाप्ति होती हुई। आप 15 गेंदे और जीतने के लिए 23 रन चाहिए, 15 डिलीवर टू विन द 23 रन। बंटी जोशी कमाल की गेंदबाजी, ये बंटी का स्वागत किया। बिल्कुल गेंद जा रही है, लॉन्ग ऑन के रीजन में गेंद जाती हुई, लॉन्ग ऑफ के रीजन में गेंद जाती हुई। फील्डर वहां पर तैनात है, लेकिन जब तक गेंद उठाए फील करे तब तक दोनों बल्लेबाज सूरज और सचिन और सुनील के बीच 1 रन दौड़ने का मौका मिला। इसी 1 रन की मदद से अर्नब 11 ढौलेपाड़ा क्रिकेट टीम आगे एग्रेशन होती हुई बगैर कोई विकेट के नुकसान पर 23 आप 14 गेंदे और जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। 14-22 जो समीकरण बन चुका है, मैच में जरूर मजा आएगा। मैच बैलेंस है, दोनों टीमों को 50-50% ये मैच जीतने का मौका है। बंटी जोशी गेंदबाजी के लिए होंगे तैयार। गेंद हवा में स्लिप ऑफ के रीजन में यहां पर सचिन को लौटना होगा और ये पहली सफलता प्राप्त करते हुए बंटी जोशी, सचिन की पारी हुई यहां पर समाप्त। बिल्कुल ये विकेट प्राप्त होती हुई पहले विकेट के लिए शानदार 23 रनों की साझेदारी हुई। अब रन और गेंदों के बीच में जो समीकरण है, गेंदें बची है 13, जीतने के लिए ढौलेपाड़ा क्रिकेट टीम को 22 रन चाहिए। नए बल्लेबाज मैदान के अंदर हर्षद, बिग हिटर है हर्षद। बंटी गेंदबाजी के लिए होंगे तैयार। यह गेंद हवा में जरूर है, मिड ऑन के रीजन में बिग विकेट, सबसे मोस्ट इंपोर्टेंट विकेट। यहां पर सचिन की पारी हुई समाप्त, सफल ओवर की हुई समाप्ति, 2 ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद अर्नव जानुमान 11 ढौलेपाड़ा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 2 विकेटों के नुकसान पर 23।
डॉट गेंद की वही समाप्ति। आप रन और गेंदों के बीच में समीकरण लंबा होता जा रहा है, समीकरण बढ़ता हुआ निश्चित रूप से। यहां पर 11 गेंदें जीतने के लिए 22 रन चाहिए, 11-22 यानी कि प्रति गेंद के ऊपर 2 रनों की दरकार। लेकिन 2 विकेटें जरूर गिरी है, रन रेट अच्छा है, पीछे हटने का नाम नहीं ले रही है। दोनों टीमों ने अच्छा परफॉर्मेंस किया है। एक बार फिर से गेंदबाजी के लिए ये देखिए डॉट गेंद की हुई समाप्ति। लगातार 2 गेंदें डॉट के लिए निश्चित रूप से बल्लेबाज महेश। आप रन और गेंदों के बीच में समीकरण 10 गेंदें 22 रन। क्रिकेट खेल में अक्सर हम कहते हैं कि क्रिकेट का मुकाबला हमेशा गेंदबाज और बल्लेबाज के बीच में खेला जाता है। क्रिकेट खेल में साझेदारी सबसे अहम मानी जाती है और गेंदबाज के दृष्टिकोण से यदि बात करें तो डॉट गेंद क्रिकेट खेल में सबसे मोस्ट इंपोर्टेंट मानी जाती है। ठीक उसी तरीके 2 गेंदें फेंकी जिशान ने। जिशान गेंदबाजी के लिए तैयार होंगे, सामने स्पीड अप करें जल्द से बिल्कुल जिशान। ये देखिए अंदर आती हुई गेंद, लाउड अपील जरूर हुई थी लेकिन अंपायर के ऊपर कोई असर नहीं है। अंपायर का इशारा आया निश्चित रूप से 1 रन प्राप्त करते हुए लेग बाइज के रूप में अतिरिक्त रनों में हुआ इजाफा। इसी 1 रन की मदद से टीम की रन संख्या 24। आप जीतने के लिए गेंदें बची है यहां पर 9 और 21 रन। 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज। अतिशय प्रेक्षणीय आणि रंगतदार सामना क्रिकेट प्रेक्षकांच्या भेटीला इथे आलेला आहे। आपण एका बाजूला पाहतो अर्णव ढवलेपाडा क्रिकेट संघ फलंदाजी करत असताना तर आरसीसी 11 क्रिकेट संघ पेठ गोलंदाजी करत असताना संघर्ष मात्र अतिशय चांगल्या प्रकारे एक चांगला मोठा संघर्ष बघायला मिळतोय स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज आणि फलंदाजांच्या मार्फत। ये देखिए धीमी रखी थी, आगे रखा बल्लेबाज को, पूरी तरह से आजादी नहीं दे रहे। आप रन और गेंदों के बीच में समीकरण है 8 गेंदे 21 रन। 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज। तो मैच देखा था बुद्दुल के मैदान के ऊपर बिल्कुल सरपंच ट्रॉफी में जो मुकाबला खेला गया था आरसीसी पेट विपक्ष ढवलेपाड़ा क्रिकेट टीम के बीच में। ढवलेपाड़ा क्रिकेट टीम ने आरसीसी पेट 11 क्रिकेट टीम को परास्त किया था। ये बिल्कुल बदले की भावना, लेकिन निश्चित दोनों में से एक टीम जरूर जीतेगी। ये देखिए थी बिल्कुल रफ्तार वाली गेंद और यहां पर बल्लेबाज को लौटना पड़ेगा। डॉट गेंद की हुई समाप्ति, तीसरा विकेट मैदान से बाहर। शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो के क्या धाकड़ हुई थी अर्नव 11 ढवलेपाड़ा क्रिकेट टीम की। पहले ओवर में रन आए थे 21। निश्चित रूप से सचिन और सुनील गेंद बल्लेबाजी के लिए मैदान में उतरे थे। पहले ओवर में 19 रन ठोके थे। दूसरे ओवर में रन आए निश्चित रूप से यहां पर
तीसरे ओवर की बात करें अतिरिक्त रन 1 मिली, लेकिन रन आए इस ओवर में 0। आप रन और गेंदों के बीच में समीकरण है, गेंदे बची है निश्चित रूप से 6 और जीतने के लिए 21 रन चाहिए। यहां पर बड़े स्ट्रोक की आवश्यकता है, 1-1 से काम नहीं बनने वाला है, तो मैच अभी भी बन सकता है। दूर वाले छोर से गेंदबाजी में यहां पर परिवर्तन, गेंदबाजी में तब्दीली, गेंद हवा में और इसी के साथ बल्लेबाज आउट। यहां पर 4वां विकेट मैदान से बाहर, अभी भी रुका हुआ स्कोर है। अर्नव जनमन ढोलेपाड़ा क्रिकेट टीम की रन संख्या 4 विकेटों के नुकसान पर 24। ले गई दिल मेरा शहबाज ने बिल्कुल अच्छी कमाल की गेंद फेंकी, आप 5 गेंदे 21 रन, अभी भी मुकाबला बन सकता है। लेकिन जब तक मैदान के अंदर महेश, जब तक मैदान के अंदर है, अभी भी बिल्कुल जीत की उम्मीद बरकरार है। लेकिन मुकाबला अभी भी बैलेंस है। जिस तरह की गेंदबाजी हो रही है, शुरू में पहले ओवर में यहां पर आरसीसी पेट 11 क्रिकेट टीम के गेंदबाज काफी महंगे गेंदबाज साबित हुए थे, 19 रन खर्च किए थे। लेकिन उसके बाद में लगातार दूसरे और तीसरे ओवर में शानदार कमबैक किया पेट 11 क्रिकेट टीम ने। लेकिन मैदान के अंदर हम देख रहे महेश जब तक खड़े हैं तब तक मुकाबला अभी भी सेफ है, सुरक्षित है, कुछ भी हो सकता है। अब नए बल्लेबाज खेलने के लिए तैयार। रिजवान, इस बार रिजवान ने खेला है बिल्कुल लॉन्ग ऑफ के रीजन में गेंद है, फील्डर वहां पर तैनात, 1 से काम नहीं बनने वाला है। इससे 1 रन की मदद से टीम की रन संख्या ढोलेपाड़ा क्रिकेट टीम की 4 विकेटों के नुकसान पर 25। अब जीतने के लिए गेंदें बची है 4, 20 रन चाहिए। इंतजार करके कुछ नहीं होने वाला है। यदि इंतजार करते रहेंगे तो इंतजार करते करते गाड़ी पटरी से निकल जाएगी, क्योंकि गेंदें बची है 4, जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। ये देखिए महेश और कमाल की गेंदबाजी, बड़े स्ट्रोक खेलने का मौका नहीं दे रहे और यहां पर निश्चित रूप से 1 रन आप जीत, रन संख्या बनी। इसी 1 रन की मदद से अर्नव 11 ढोलेपाड़ा क्रिकेट टीम की 4 विकेटों के नुकसान पर 26। अब रन और गेंदों के बीच में समीकरण, 3 गेंदे 19 रन, 3 गेंदे 19 रन, 3 चेंडूवर जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असणार आहे। और इसी के साथ बिल्कुल बढ़िया गेंदबाजी, पूरी तरह से बैकफुट पर गई टीम अर्नव 11 ढोलेपाड़ा क्रिकेट टीम। शुरुआत किया, आगाज अच्छा हुआ था, लेकिन जिसका शुरुआत अच्छा होता है, लेकिन अक्सर कहा जाता है कि जिसका अंत भला तो सब कुछ भला। लेकिन यहां पर शुरुआत अच्छी हुई, लेकिन निश्चित रूप से अंत थोड़ यहां पर ये देखिए। और अंतिम गेंद 19 रन, जीत के दौर पर खड़ी है। मुकाबला एक तरफा बनता जा रहा है आरसीसी पेट 11 क्रिकेट टीम के पक्ष में। और इस तरह का मुकाबला जब आप छोड़ जाते हैं तो समझो कि आपकी हार अफजाई हो चुकी है। आपकी हार अफजाई है निश्चित रूप से। अंतिम गेंद आणि शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी 19 धावांची गरज। आणि इथे मात्र ढवलेपाडा क्रिकेट संघाला परास्त व्हावं लागतं निश्चित स्वरूपात। आताच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये आरसीसी पेट क्रिकेट संघाने विजय संपादित केलं, त्यांचं आम्ही मनपूर्वक गौरी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या वतीने अभिनंदन करतो। आणि ढवलेपाडा क्रिकेट संघ, तुषार मस्कर साहेब तुमच्या संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमच्या संघाचा आभार। चांगली सुरुवात होऊन सुद्धा खऱ्या अर्थाने गोलंदाज बंटीने कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला। पुन्हा एकदा दोन्ही क्रिकेट संघाने चांगला खेळ दाखवला। दोन्ही क्रिकेट संघाचं आम्ही अभिनंदन करतो। आणि या सामन्याचा हिरो असणार आहे तर जिशान शेख, ज्याने निर्धाव षटक हाताळलं। ढवलेपाडा क्रिकेट संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। जयवंत तरे साहेब असतील, आमचे मित्र तुषार मस्कर साहेब असतील, तुमचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करू। सचिनने चांगल्या प्रकारे प्रतिकार केला, सचिनचं कौतुक करू। परंतु जिशानने खऱ्या अर्थाने सर्वांची मनं जिंकली। गौरी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचं कामगिरी जिशानच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली। तर चला इथे जिशान यावं हे पारितोषिक घेण्यासाठी आणि ट्रॉम्पे संघाचे कॅप्टन आणि बंटी जोशी आरसीसी पेट संघाचे संघनायक आपण लगेच टॉस करूया इथे। यातून जो संघ जिंकेल लगेच त्यांचा लकी ड्रॉ केला जाईल। जासी भंगारपाडा आणि यातून जो संघ जिंकेल त्यांच्यामध्ये लकी ड्रॉ केला जाईल। तर चला बंटी इथे टॉस करण्यासाठी